बघा रासायनिक बदल आणि रासायनिक बंध बघायला सुरुवात केलं होतं. पहिल्यांदा मी काय सांगितलं होतं, भौतिक बदलामध्ये काय होतं रे, फक्त अवस्था बदलते, परंतु त्यांचं गुण नाही बदलत. मग पाण्याचा बर्फ झाला किंवा बर्फाचं परत पाणी झालं, तरी आपल्याला त्याच्यामधले गुण काय बदलताना दिसत नाहीत. परंतु रासायनिक बदलामध्ये काय होतं रे, अवस्था पण बदलते आणि त्याचं गुण पण बदलतात. म्हणजेच अभिक्रियाकारकापासून आपल्याला वेगळंच काहीतरी तयार झालेलं बघायला मिळतं. उदाहरणार्थ आपल्याला काय मिळतं इथं बघा, तर लिंबूचा रस आणि त्यामध्ये सोडा टाकला तर आपल्याला काय बघायला मिळतं, फसफसणारा जो प्रकार बघायला मिळतो त्यामध्ये काय असतं, कार्बन डायऑक्साईड असतो. सायट्रिक आम्ल आणि सोडियम बायकार्बोनेट यांची अभिक्रिया होऊन खाण्याच्या सोड्याला आपण काय म्हणतो, सोडियम बायकार्बोनेट, आणि त्याच्यापासून आपल्याला CO2 बघायला मिळतो. हे आपण एक उदाहरण बघितलं. त्याच्यानंतर बघा रासायनिक बदलामध्ये काय होतं रे, मूळ पदार्थाचं संघटन बदलतं, गुणात बदल होतात आणि नवीन पदार्थ तयार झालेला बघायला मिळतो. बघा, जे मूळ पदार्थ असतात त्यांना आपण काय म्हणतो, अभिकारक किंवा अभिक्रियाकारक, आणि जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण, उत्पादित असं म्हणतो. मग उदाहरणार्थ मी काय सांगितलं होतं, ऊसावरती क्रिया करून आपल्याला काय मिळते, साखर मिळते. म्हणजे ऊस काय झाला, अभिकारक झाला किंवा अभिक्रियाकारक झाला, आणि साखर काय झालं, उत्पादित झालं. आता बघा, आम्ल आणि आम्लारीची जी क्रिया होते त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं, क्षार आणि पाणी मिळतं. मग हायड्रोक्लोरिक आम्ल आणि कॉस्टिक सोडा यांच्यापासून आपल्याला काय मिळतं, म्हणजेच मीठ आणि पाणी तयार झालेलं बघायला मिळतं. मग याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया, शाब्दिक समीकरण पहिल्यांदा, आणि मग कसलं येतं, रासायनिक समीकरण. मग त्यानुसार शाब्दिक समीकरण आपण कसं लिहितो, शब्दामध्ये लिहिलं जाणार. उदाहरणार्थ काय, सायट्रिक आम्ल आणि कुणाची क्रिया होणार आहे, सोडियम बायकार्बोनेट, आपल्याला काय मिळतं, कार्बन डायऑक्साईड आणि सोडियम सायट्रेट मिळतं. तसं आपण बघा, दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या रासायनिक अभिक्रिया बघायला मिळतात, आपल्याला दोन विचारात घ्यायच्यात. एक म्हणजे कोणती, श्वसन, आणि दुसरी कोणती, प्रकाश संश्लेषण. ह्या दोन्ही ज्या अभिक्रिया आहेत ते कसल्या आहेत रे, नैसर्गिक रासायनिक अभिक्रिया. आता नैसर्गिक रासायनिक अभिक्रियेमध्ये पहिली कोणती, श्वसन. श्वसन कुठं होते रे, जैविक प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये श्वासावाटे आपण काय करतो, हवा आत घेतो आणि उच्छ्वासाद्वारे आपण हवा काय करतो, बाहेर टाकतो. त्याच्यामध्ये कोण असतं, कार्बन डायऑक्साईड. आता पेशीमध्ये काय होते रे, ग्लुकोज बरोबर कुणाची क्रिया होते, ऑक्सिजनची क्रिया होते, आणि काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा. ते आपण एटीपी म्हणून त्याला विचारात घेतो. आता बघा, शाब्दिक समीकरण कसं लिहिलं जातं, ग्लुकोज अधिक ऑक्सिजन, कोणती क्रिया आहे, श्वसनाची. काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं. रासायनिक समीकरण कसं येतं, तर ग्लुकोज म्हणजेच काय असतो, C6H12O6, आणि ऑक्सिजन बरोबर O2. आपल्याला काय मिळतं, कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय, CO2, आणि पाणी म्हणजेच काय, H2O. ही संतुलित अभिक्रिया नाही. संतुलित नाही का म्हटलं मी, इकडल्या साईडला 6 कार्बन आहेत आणि इकडल्या साईडला एकच, म्हणजे उजव्या बाजूला एकच कार्बन आहे आणि डाव्या बाजूला तुम्हाला 6 कार्बन दिसत आहेत. म्हणजे संतुलित केलेलं नाही. संतुलित करणं वेगळी भाग भाग आहे. आपल्याला फक्त काय लिहायचं आहे, रासायनिक समीकरण लिहायचं आहे असंतुलित प्रकारचं. त्याच्यानंतर मग प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, तर हिरव्या वनस्पती हरितलवकांच्या साहाय्याने आणि सूर्यप्रकाशामध्ये काय करतात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. कशामध्ये, कोणत्या वनस्पती, हिरव्या वनस्पती. हिरव्या वनस्पतींमध्ये काय असतं, हरितलवक असतं, हरितद्रव्य असतं. त्याच्या साहाय्याने आणि सूर्यप्रकाशामध्ये वनस्पती काय करतात, प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. त्याच्यासाठी त्याला गरज काय असतं रे, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. कार्बन डायऑक्साईड कुठनं मिळतो, वातावरणातून, आणि पाणी मुळातून शोषलेलं पाणी असतं. त्याच्यापासून आणि सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्यांचा वापर करून काय होतं, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यापासून काय तयार होतो, ग्लुकोज आणि ऑक्सिजन. म्हणून बघा आपण काय म्हणतो रे, तर वनस्पती दिवसा काय करतात, ऑक्सिजन बाहेर टाकतात. कारण कोणती क्रिया घडत असते, प्रकाश संश्लेषण. रात्रीच्या वेळी वनस्पती कोणती, श्वसनाची क्रिया करतात, त्यावेळी कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकत असतात. मग याचं रासायनिक समीकरण कोणतं आहे बघा, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड अधिक H2O म्हणजे पाणी. काय मिळणार आपल्याला, सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्याच्या माध्यमामध्ये C6H12O6 म्हणजेच काय, ग्लुकोज, आणि O2 म्हणजेच काय, ऑक्सिजन. ही बरोबर कशाच्या विरुद्ध अभिक्रिया दिसते तुम्हाला, श्वसनाच्या उलटी अभिक्रिया आपल्याला बघायला मिळते. बघा, इथपर्यंत आपण कालच्या लेक्चरला बघितलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर पुढला विचार घ्यायचा आहे. आता पुढल्या विचारामध्ये आपण काय करणार आहे, तर ह्या ज्या आपण बघितल्या त्या कोणत्या होत्या, तर नैसर्गिक रासायनिक अभिक्रिया होत्या. आता आपल्याला काय बघायचं आहे, मानव निर्मित रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारच्या, तर मानव निर्मित, एकच मिनिट, कोणत्या प्रकारच्या आपल्याला रासायनिक अभिक्रिया बघायच्या, मानव निर्मित
निर्मित रासायनिक रासायनिक अभिक्रिया. बघा, मानव निर्मित रासायनिक अभिक्रियांचा आपल्याला विचार करायचा आहे. तर मानव निर्मित रासायनिक अभिक्रियेमध्ये आपल्याला काय, ज्या मनुष्य प्राणी काय करतो, दररोजच्या वापरामध्ये काही वेगवेगळे रासायनिक गोष्टी वापरत असतो. आता दररोज वापरणारे म्हणजेच काय, आपण बऱ्याचशा गोष्टी दिवसाला करत असतो आणि त्या दिवसभरामध्ये ज्या आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो त्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी म्हणजे ज्या ज्या गोष्टी केल्या जातात त्या म्हणजेच कोणत्या असतात, रासायनिक अभिक्रिया असतात. आता याच्यामध्ये बघा, वेगवेगळ्या ज्या कृती केल्या जातात म्हणजे आपण सोडा लिंबू असेल तर सोडा लिंबू मध्ये काय असतं बघा, या पेयामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सायट्रिक आम्ल यांचं काय केलं जातं, मिश्रण होतं. तर आता बघा, याच्यामध्ये पहिली आपल्याला जी बघायची आहे इंधन ज्वलन. काय तर इंधन किंवा इंधनाचे ज्वलन. बघा, इंधनाचे ज्वलन कशासाठी करतो आपण रे, सांगा. काही गोष्टी आपण आता याच्यामध्ये क्लिअर करत जाऊ. काय बघायला मिळेल आपल्याला, म्हणजे ऊर्जा मिळवण्यासाठी, ऊर्जेसाठी ऊर्जेसाठी आपण काय करतो रे, लाकूड पेटवतो. बरोबर आहे, लाकूड, त्याच्यानंतर कोळसा, कोळसा, पेट्रोल, पेट्रोल यांचं काय केलं जातं रे, ज्वलन केलं जातं. गॅस पण आहे, बरोबर ना, गॅस यांचे ज्वलन केले जाते. आता बघा, या ज्वलनाची गरज कशासाठी आहे, ऊर्जा मिळवणे. ऊर्जा मिळवण्यासाठी आपण ह्यांची ज्यावेळी काय करत असतो, ज्वलन करत असतो. तर ज्वलन करण्यात होत असताना एक सामायिक पदार्थ असतो, तो म्हणजे कोणता, कार्बन. कुणाचा, कार्बन. कार्बनचं ज्वलन होतं. कशाचं, कार्बनचं ज्वलन. कुणाच्या सानिध्यात, ऑक्सिजनच्या सानिध्यात. कुणाच्या सानिध्यात होतं, ऑक्सिजनच्या सानिध्यात. जर समजा ज्वलनाला ऑक्सिजन पुरवठा नाही झाला तर ज्वलन चालू राहत नाही, ते विझतं. बघा, लक्षात घ्या. काय मिळतं आपल्याला, ऑक्सिजनचा पुरवठा जर कमी पडला तर ज्वलन होत नाही. मग आता बघा, यामध्ये आपल्याला ज्वलन प्रक्रियेमध्ये काय होते बघा, कार्बनचा संयोग कशाबरोबर होतो, हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो. ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग, कार्बन संयोग कुणाबरोबर होतो, ऑक्सिजन बरोबर, ऑक्सिजन बरोबर, ऑक्सिजन बरोबर संयोग होतो आणि आपल्याला बघा कार्बन डायऑक्साईड CO2, कार्बन डायऑक्साईड आणि ऊर्जा मिळते. काय मिळते, ऊर्जा. आता ही ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारची असते. म्हणजेच काही ऊर्जा असते ती तुम्हाला उष्णतेच्या स्वरूपात, उष्णता, बरोबर आहे ना. उदाहरणार्थ आपण शेकोटी पेटवतो, काय होते रे, शेकोटी पेटवल्यानंतर काय होतं, शेकोटीमुळे आपल्याला उष्णता मिळते. हिवाळ्याच्या दिवसामध्ये आपण शेकोटी पेटवतो तर त्याच्यामध्ये आपल्याला उष्णता मिळते. फक्त उष्णताच मिळते का, नाही, त्याच्यापासून प्रकाश पण मिळतो. आजूबाजूला काय मिळतो, प्रकाश मिळतो. म्हणजेच बघा, उष्णता, प्रकाश, प्रकाश इत्यादी प्रकारचे आपल्याला त्याच्यामध्ये काय मिळत असतात, गोष्टी मिळत असतात. म्हणजे बघा, ज्यावेळी आपण एखादं इंधन पेटवतो म्हणजे लाकूड असेल, कोळसा असेल, पेट्रोल असेल, गॅस असेल, याच्यापासून आपल्याला ऊर्जा तर मिळणारच आहे. त्याच्याबरोबर आपल्याला काय मिळतो, म्हणजेच ती ऊर्जा म्हणजेच कोणाच्या स्वरूपात असते, उष्णतेच्या स्वरूपात, प्रकाश इत्यादी गोष्टी पण आपल्याला मिळू शकतात. मग आता बघा, ज्यावेळी याच्यामध्ये मग याचं शाब्दिक समीकरण काय, शाब्दिक समीकरण. आता याच्यामध्ये शाब्दिक समीकरणाचा जर विचार केला तर पहिलं समीकरण येतं ते म्हणजेच कोणतं, तर याच्यामध्ये काय येतं, कार्बन. कार्बन कशा बरोबर, ऑक्सिजन बरोबर, ऑक्सिजन, ऑक्सिजन बरोबर काय होतो, संयोग पावतो आणि आपल्याला काय मिळतं रे, कार्बन डाय ऑक्साईड, ऑक्साईड. बघा, कार्बन डायऑक्साईड मिळतं म्हणजेच कार्बनचं ऑक्सिजन बरोबर काय होतं, संयोग होतो आणि आपल्याला कार्बन डायऑक्साईड मिळतो. मग आता बघा, याचं रासायनिक पण लिहायला पाहिजे आपल्याला. आता रासायनिक काय येतं, तर रासायनिक आपल्याला कसं मिळेल, कार्बन कसा लिहितो आपण, C अधिक ऑक्सिजन काय येणार, O2 आणि याच्यापासून मिळणार काय तुम्हाला, CO2, कार्बन डायऑक्साईड. हे झालं आपल्याला काय, तर पहिलं मानव निर्मित रासायनिक अभिक्रिया. कोणती अभिक्रिया आहे, मानव निर्मित पहिली रासायनिक अभिक्रिया आपण कोणती बघितली, इंधनाचं ज्वलन. आता इंधनाच्या ज्वलन नंतर आपल्याला दुसरी रासायनिक अभिक्रिया विचारात घ्यायची आहे. आता दुसरी रासायनिक अभिक्रिया म्हणजेच काय, तर विरळ हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी परशी स्वच्छ करणे. कशानं, विरळ, कितवी, दुसरी आपली, बरोबर ना, विरळ हायड्रोक्लोरिक,
हायड्रोक्लोरिक आम्लाने शहाबादी फरशी, कोणत्या प्रकारचे? शहाबादी फरशी स्वच्छ करणे. आता लक्षात ठेवायचं, विरळ हायड्रोक्लोरिक आम्लानं काय केले जाते? फरशी धुण्याचं एक आपण पाणी आणतो, ऍक्च्युली ते पाणी नसतं, काय असते बघा, ते विरळ हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. ते फरशीवरती फेकलं ना, तुम्हाला फसफस दिसायला चालू होते. आता कोणत्या प्रकारची? शहाबादी फरशी. आता शहाबादी फरशा जास्त राहिल्या नाहीत, आता आपण मार्कोनेट वगैरे असल्या फरशा वापरतो, ज्या चकचकीत असतात अगोदरच. त्यांना आपल्याला म्हणजे शहाबादी फरशा कोणत्या? तर आता बघा, इथं खाली घरामध्ये आपल्या ज्या फरशी आहे, ती एक शहाबादी मध्ये थोडीशी येते. दुसरी शहाबादी म्हणजे आपण गोठ्यात घालतोय ती, मोठीच्या मोठी आपण जी गोठ्यात घालतोय ती फरशी, शहाबादी फरशी आपल्याला बघायला मिळते. मग आता बघा, ही जी फरशी आहे ना, तर फरशीमध्ये काय होते बघा, शहाबादी फरशीचे रासायनिक संघटन कसले असते? कॅल्शियम कार्बोनेटचं असतं. ही जी फरशी असते ना बघा, शहाबादी, अरे एकच मिनिट, कोणती? शहाबादी फरशी म्हणजे काय रे? तर थोडक्यात ह्याच्यामध्ये संघटन कसलं असतं? संघटन म्हणजेच काय? याच्यामध्ये कोण असतं? तर लक्षात ठेवायचं, कॅल्शियम कॅल्शियम कार्बोनेट. काय असतं? कॅल्शियम कार्बोनेट. बघा, याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं, आणि या फरशी हायड्रोक्लोरिक आम्लामुळे काय होते बघा, स्वच्छ होते. आता ही स्वच्छ होण्याचं कारण काय असतं? तर फरशीच्या वरचा थर असतो ना, त्याच्याबरोबर हायड्रोक्लोरिक आम्ल काय करतं? तर याची रासायनिक अभिक्रिया होते, आणि ही रासायनिक अभिक्रिया झाली की आपल्याला त्या अभिक्रियेमध्ये 3 उत्पादित मिळतात. एक म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट, क्लोराईड, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि पाणी. बघा काय काय तयार होते, तर लक्षात ठेवायचं, शहाबादी फरशी आपल्या घरामध्ये आपण जी गोठ्यामध्ये वगैरे घालतो, त्याच्यावरती जर तुम्ही हे विरळ हायड्रोक्लोरिक आम्ल जर टाकलं, बघा कशाबरोबर? शहाबादी फरशी वरती ज्यावेळी तुम्ही हायड्रोक्लोरिक आम्ल टाकता, तर शहाबादी फरशी काय होते? स्वच्छ होते. आता स्वच्छ होण्याचं कारण काय असतं? शहाबादी फरशीचा वरचा थर, शहाबादी फरशीचा वरचा थर कशाबरोबर? वरच्या थराबरोबर, आपण म्हणूया वरच्या थराबरोबर हायड्रोक्लोरिक आम्लाची, कुणाची? हायड्रोक्लोरिक आम्लाची काय होते? अभिक्रिया होते, आणि 3 उत्पादित तयार होतात. काय होतात? 3 उत्पादित. मग आपण हे शिकलोय ना, उत्पादित म्हणजे काय? उत्पादिते मिळतात. आता बघा, थोडक्यात इथं आपण शाब्दिक समीकरण लिहायचं आहे. त्याचं कोणतं? शाब्दिक समीकरण. आता शाब्दिक समीकरणामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं, तर पहिल्यांदा काय? शब्दामध्ये सगळं. तर मी पहिल्यांदा लिहिणार शहाबादी फरशी. काय लिहिणार? शहाबादी फरशी. शहाबादी फरशी म्हणजेच काय रे? कॅल्शियम कार्बोनेट. ओके. अधिक काय होणार रे? आपण आता कशाचा वापर करणार आहे? विरळ हायड्रोक्लोरिक आम्ल. इथं काय येणार? हायड्रोक्लोरिक आम्ल. आता ह्यांची अभिक्रिया झाली की काय तयार होतं? तर 3 उत्पादित मिळतात. एक म्हणजेच काय आहे बघा, कॅल्शियम क्लोराईड. काय तयार होतं? कॅल्शियम क्लोराईड. त्यानंतर कार्बन डायऑक्साईड. आणि पाणी. आणि ज्यावेळी हे आपण पुसून काढतो ना, तर हे शहाबादी फरशीचा वरचा थर निघून जातो, आणि हा वरचा थर निघून गेल्यामुळे आपल्याला फरशी काय वाटते? चकचकीत झालेली दिसते. बघा, या पद्धतीनं आपल्याला शहाबादी फरशीचं काम होताना बघायला मिळतं. तर त्याच्यावरती बघा,
कॅल्शियम कार्बोनेट त्याच्यावरती हायड्रोक्लोरिक आम्लाची अभिक्रिया होऊन काय तयार होतं, कॅल्शियम क्लोराईड, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार झालेलं आपल्याला बघायला मिळतं. तर या पद्धतीने ही क्रिया आपल्याला विरळ हायड्रोक्लोरिक आम्लानं शहाबादी फरशी स्वच्छ करण्यासाठी आपण करतो. म्हणजे थोडक्यात हायड्रोक्लोरिक आम्ल हे शहाबादी फरशीवरती टाकलं की वरच्या थराबरोबर त्याची काय होते, अभिक्रिया होते, रासायनिक अभिक्रिया. अभिक्रिया म्हणण्यापेक्षा रासायनिक अभिक्रिया होते. आणि ह्या रासायनिक अभिक्रियेमध्ये वरचा थर कशाबरोबर हे होतो, म्हणजे त्याची रासायनिक अभिक्रिया होते, तर हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होते. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटची कुणाबरोबर अभिक्रिया होते, हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर अभिक्रिया होते. आणि काय तयार होतं, 3 उत्पादित तयार होतात. एक म्हणजे कॅल्शियम क्लोराईड, दुसरं कार्बन डायऑक्साईड आणि तिसरं म्हणजेच काय, पाणी. अशी आपल्याला एकूण 3 उत्पादित तयार झालेली बघायला मिळतात. त्याच्यानंतर बघा, ही झाली तुमची दुसरी अभिक्रिया. तशी आपल्याला तिसरी अभिक्रिया पण बघायला मिळते. आता आपल्याला तिसऱ्या अभिक्रियेकडे म्हणजेच काय, मानव निर्मित आपण तिसऱ्या अभिक्रियेकडे जातोय. ते म्हणजेच काय, दुफेन पाणी सुफेन करणे. कोणत्या प्रकारचं, दुष्फेन म्हणतो आपण त्याला. दुष्फेन पाणी, दुष्फेन पाणी सुफेन करणे, सुफेन करणे. आता दुष्पेन पाणी सुपेन करणं म्हणजे काय, तर लक्षात ठेवायचं, काही विहिरींमध्ये जर तुम्ही बघितलं तर विहिरींमध्ये ना, की पाणी जे असतं ते पाणी थोडस दुष्पेन असतं. आता दुष्पेन असण्याचं कारण काय, ते तसं पाणी बघायचं झालं तर ते चवीला मचूळ असतं, एकदम असं मचूळ असं पाणी लागेल. त्याच्यामध्ये आपल्याला साबणाचा आपण जर पाणी करायचा प्रयत्न केला तर साबणाला फेस येत नाही, त्या पाण्यामध्ये फेस येत नाही. त्या पाण्यामध्ये क्षार असतात. आता त्याच्यामध्ये कोणते बघा, तर थोडक्यात लक्षात ठेवायचं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट हे क्षार असतात. कोणते कोणते, कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट यांचे काय असतात, क्षार असतात. आता लक्षात ठेवायचं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड हे क्षार असतात ना, तर हे क्षार आपल्याला घालवल्याशिवाय ते पाणी सुफेन होऊ शकत नाही. म्हणजे बघा, थोडक्यात पहिल्यांदा आपल्याला दुष्पेन पाणी म्हणजे काय हा विचार करायला पाहिजे. दुष्पेन पाणी आणि सुपेन पाणी आपण आता करूया. दुष्पेन पाणी आणि दुसरं येतं कोणतं, सुफेन पाणी. सुफेन पाणी लक्षात ठेवायचं, दुष्पेन पाणी याच्यामध्ये काय असतात रे, म्हणजे चवीला मचूळ असतं. चवीला मचूळ, मचूळ येतं. हे आपलं म्हणजे नॉर्मल, जसं आपण आता पितोय पाणी मोस्टली तसं. कूपनलिकेमध्ये आपल्याला दुष्पेन पाणी बघायला मिळतं. कूपनलिका म्हणजेच काय रे, बोर. बोरिंगचं पाणी जे येतं ते कसलं असतं, दुष्पेन असतं. तर लक्षात ठेवायचं, चवीला मचूळ असतं. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय येतो, साबणाचा फेस होत नाही. साबणाचा फेस होत नाही. लक्षात ठेवा, एखादं पाणी जर आपण वापरलं आणि त्याच्यामध्ये जर साबणाचा फेस होत नसेल तर 100% ठरवायचं की हे कसलं पाणी आहे, दुष्पेन पाणी आपल्याला बघायला मिळेल. बघा, ह्याच्यामध्ये साबणाचा फेस होतो, साबणाचा फेस होतो. हे चविष्ट पाणी असतं, चविष्ट पाणी. आपलं रेग्युलर पाणी जे आपल्याला बघायला मिळतं ना, ते पाणी कसलं आहे, तर चविष्ट पाणी आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्यात साबणाचा फेस होत नाही, याच्यामध्ये साबणाचा फेस होतो. आता बघा, याच्यामध्ये पण क्षार असतात, परंतु क्षाराचं प्रमाण खूप कमी असतं. क्षार प्रमाण कसं असतं, क्षार प्रमाण कमी कमी असतं. आणि याच्यामध्ये क्षार प्रमाण जास्त आहे. क्षार प्रमाण जास्त. बघा काय काय मिळालं आपल्याला, तर पहिली गोष्ट म्हणजेच कशामध्ये, हा, याच्यामध्ये कोणते कोणते हे असतात रे दुष्पेन पाण्यामध्ये, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेट हे क्षार असतात. कोणते कोणते, कॅल्शियम व मॅग्नेशियम, मॅग्नेशियम क्लोराईड, क्लोराईड व सल्फेट क्षार, सल्फेट क्षार याच्यामध्ये असतात. आणि लक्षात ठेवायचं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड हे क्षार घालवायचे असतात. आणि हे घालवण्यासाठी आपल्याला बघा याच्यामध्ये काय करावं लागतं, तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काय करायचं, धुन्याच्या सोड्याचं द्रावण ओतायचं. कुठलं द्रावण ओतायचं, धुन्याच्या सोड्याचं. बघा, दुष्पेन पाण्यात, दुष्पेन
पाण्यात धुण्याचा सोडा, धुण्याच्या सोड्याचे द्रावण ओतावे, द्रावण ओततात. त्यामुळे काय होतंय रे? त्यामुळे काय होतंय? त्यामुळे दुष्पेन पाणी सुपेन म्हणतं. काय म्हणतं? सुपेन म्हणतं. आता दुष्पेन पाणी सुपेन होण्याचं कारण काय? तर लक्षात ठेवायचं, आपल्याला माहित आहे की दुष्पेन पाण्यामध्ये कोण असते रे? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड व सल्फेटचे क्षार असतात. आता एक क्षार असतात ते विरघळलेल्या स्वरूपात असतात. कशामध्ये? पाण्यामध्ये विरघळलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात. आता लक्षात ठेवायचं, याचे कार्बोनेट क्षारामध्ये रूपांतर होतं. कशामध्ये रूपांतर होतं? तर लक्षात ठेवायचं, धुण्याचा सोडा म्हणजे काय रे? धुण्याचा सोडा म्हणजे काय? निर्मा. त्याला आपण दुसरं नाव काय आहे? खाण्याच्या सोड्याला काय रे? सोडियम बायकार्बोनेट आपण म्हणतो. तसं धुण्याच्या सोड्याला म्हणतात सोडियम कार्बोनेट. फक्त काय म्हणायचं? कार्बोनेट. बाय लावलं की तो झाला खाण्याचा सोडा, आणि बाय काढून टाकलं की तो झाला काय? धुण्याचा सोडा. बघा दोघांच्या दोन्ही नावांमध्ये काय आहे? परत एकदा मी सांगतो. खाण्याचा सोडा, खाण्याचा सोडा, याचं नाव काय आहे? तर सोडियम बायकार्बोनेट, बायकार्बोनेट. आणि धुण्याचा सोडा, याचं नाव आहे सोडियम कार्बोनेट. काय तर? सोडियम कार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट दाखवतात कसा? तर लक्षात ठेवायचं, NaHCO3 असा असतो. आणि सोडियम कार्बोनेट दाखवतात कसा? Na2CO3. हे विसरायचं नाही, हे खूप महत्वाचं आहे. NaHCO3 आणि Na2CO3. तर लक्षात ठेवायचं, धुण्याच्या सोड्याचं द्रावण कशामध्ये टाकायचं रे? दुफेन पाण्यामध्ये टाकलं की लक्षात ठेवायचं, कॅल्शियम, अरे काय तयार होतं? कॅल्शियम व मॅग्नेशियम क्लोराईड असतात ना? काय असतात? क्लोराईड चे रूपांतर कॅल्शियम व मॅग्नेशियम कार्बोनेट मध्ये होतं. कशामध्ये होतं? कार्बोनेट. आणि हे अविद्राव्य असतात. कसे असतात? अविद्राव्य. आणि अविद्राव्य असल्यामुळे हे काय होतात रे? अवक्षेप तयार होतो. काय तयार होतो त्याचा? अवक्षेप. अवक्षेप म्हणजेच काय रे? साका साठतंय बघा. जसं गढूळ पाण्यामध्ये, आता आपल्याला माहित आहे, आता गढूळ पाणी आपल्या घरामध्ये आहे. पावसाळा चालू आहे म्हटल्यानंतर काय गढूळ पाणी आहे. आता त्या गढूळ पाण्यामध्ये तुरटी फिरवली की काय होतंय बघा? बघितलं कधी? तळाला असं सगळं साठतंय. बरोबर आहे? सेम कंडिशन इथं काय होते बघा. जर दुष्पेन पाण्यामध्ये तुम्ही जर धुण्याचा सोडा टाकला तर काय होतं? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईडचं रूपांतर कशामध्ये होतं? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम कार्बोनेट मध्ये होतं. आणि ते अविद्राव्य असतं आणि ते अवक्षेप काय होतो? साठून राहतो. तो अवक्षेप काय होतो? साठून राहतो. आणि त्यामुळे काय होतंय बघा, क्षार कमी झाले, आणि क्षार कमी झाले की ते पाणी कसलं होणार आहे? सुपेन. त्याच्यामध्ये साबणाचा फेस होणार आहे, असं आपल्याला बघायला मिळते. म्हणून बघा, ही जी अभिक्रिया आहे ती आपण शाब्दिक पद्धतीनं कशाने दाखवतो? तर लक्षात ठेवायचं, कॅल्शियम एक मिनिट, मी उलट सांगितलं थोडं. कॅल्शियम कार्बोनेट असतं ना, सॉरी, मी थोडासा चुकलो. याच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट असतं, सॉरी, कॅल्शियम कार्बोनेट. मगाशी आपण बरोबर सांगितलं होतं, आता जरा चुकलो आपण. कशामध्ये? शाबादी फरशीमध्ये काय असतं रे? कॅल्शियम कार्बोनेट. दुफेन पाण्यामध्ये, एक मिनिट, मी काय चुका करायला लागलोय? नाही, बरोबर आहे. ओके. तर हे कॅल्शियम कार्बोनेट वगैरे आपल्याला बघायला मिळतात, काय प्रश्न नाही. तर लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईडच असतात. काय प्रश्न? मॅग्नेशियम क्लोराईड. आता बघा, याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईडचं काय होतं? कशामध्ये रूपांतर होतं? कॅल्शियम व मॅग्नेशियम कार्बोनेट मध्ये रूपांतर होतं. म्हणून आता बघा, शाब्दिक कसं लिहिलं जातं? कॅल्शियम क्लोराईड
अधिक काय होणार रे, सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय रे, कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, दुनियाचा सोडा. आणि काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट, कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड. काय तयार होतं, सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड म्हणजे काय रे, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम कार्बोनेट. बघा कॅल्शियम क्लोराईड कशामध्ये असतंय, दुष्पेन पाण्यामध्ये. दुष्पेन पाण्यामध्ये आपण काय टाकलं, सोडियम कार्बोनेट टाकलं. सोडियम कार्बोनेट टाकलं की काय होतंय, कॅल्शियम क्लोराईडचं रूपांतर कॅल्शियम कार्बोनेट मध्ये होतं. जे कॅल्शियम कार्बोनेट कसं असतं रे, अविद्राव्य असतं. आणि ते अविद्राव्य कुठं जाऊन बसतं, तळाला जाऊन बसतं. तुमचं पाणी सुफेन झालं. त्याच्याबरोबरच आणि काय तयार होते बघा, सोडियम क्लोराईड. ही सोडियम क्लोराईड म्हणजे काय, हे तर तुम्ही जसं सांगितलं, काय, दुन्याचा सोडा. बरोबर ना, दुन्याचा सोडा. अरे, दुन्याचा सोडा. तसं हे काय आहे, सोडियम क्लोराईड. किती वेळा सांगायचं रे, काय आहे ते, मीठ आहे, मीठ. सोडियम क्लोराईड म्हणजे काय, तर मीठ बघायला मिळतं. तर अशा आपल्याला गोष्टी तयार होताना दिसतात. बघा त्यांचं आपण रासायनिक समीकरण पण लिहू शकतो. CaCl2, कॅल्शियम क्लोराईड काय तर CaCl2. आणि त्याची कशाबरोबर अभिक्रिया होणार, Na2CO3. लिहिले का कुठंतरी, इथं मगाशी लिहून ठेवलेलं आहे बघा, Na2CO3. याच्याबरोबर अभिक्रिया होते आणि CaCO3 तयार होतं. काय तयार होतं, CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट आहे का. कार्बोनेट म्हणजे CO3. इथं बघा सोडियम कार्बोनेट आहे का, CO3. कार्बोनेट म्हणजे काय, तर CO3 इथं आपल्याला बघायला मिळतो. बघा सोडियम कार्बोनेट, सोडियम म्हणजे काय Na, आणि CO3 म्हणजे काय झाला, कार्बोनेट. तसा कॅल्शियम म्हणजे काय, Ca, आणि कार्बोनेट म्हणजे काय, CO3. ठीक आहे, कॅल्शियम कार्बोनेट अधिक काय तयार होणार आहे, NaCl. काय तयार होणार, NaCl. NaCl लाच काय म्हणतात, सोडियम क्लोराईड. त्यालाच आपण काय म्हणतो, मीठ. त्यालाच आपण काय म्हणतो, मीठ. बघा कॅल्शियम क्लोराईड, त्याच्यामध्ये सोडियम कार्बोनेट. सोडियम कार्बोनेट म्हणजे काय, दुधाचा सोडा टाकला की काय तयार होतं, कॅल्शियम कार्बोनेट. आणि सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ तयार झालेलं बघायला मिळतं. बघा ह्या मानवनिर्मित आपल्याला काय मिळतात, रासायनिक अभिक्रिया बघायला मिळतात. 3 अभिक्रिया आपण बघितल्या. एक म्हणजे कोणतं, इंधन ज्वलन. दुसरं म्हणजे कोणतं, विरळ हायड्रोक्लोरिक अम्लानं शाबादी फरशी स्वच्छ करणे. आणि तिसरं म्हणजेच काय, दुफेन पाणी सुफेन करणे. दुष्फेन पाणी सुफेन करणे. दुष्फेन पाण्यामध्ये आपल्याला काय मिळतं, चव मचूळ असते, साबणाचा फेस होत नाही, क्षाराचं प्रमाण जास्त असतं. कोणते असतात रे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड आणि सल्फेट क्षार असतात. त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा काय होत नाही, सॉरी, साबणाचा फेस होत नाही. मग दुष्फेन पाण्याचं रूपांतर सुफेन मध्ये करायचं असेल तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये धुन्याच्या सोड्याचं द्रावण ओतायचं. मग धुन्याच्या सोड्याचं द्रावण जर आपलं ओतलं की काय होतं रे, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईडचं रूपांतर कशामध्ये होतंय, कॅल्शियम व मॅग्नेशियम कार्बोनेट या अविद्राव्य अवक्षेपामध्ये होतं. आणि ते कसं मिळतं आपल्याला, कॅल्शियम क्लोराईड अधिक सोडियम कार्बोनेट बरोबर काय, तर कॅल्शियम कार्बोनेट अधिक सोडियम क्लोराईड. तसंच तुम्ही कुणाचं काढू शकता, मॅग्नेशियम क्लोराईड. दुसरी अभिक्रिया कोणती होणार, मॅग्नेशियम क्लोराईड अधिक सोडियम कार्बोनेट बरोबर काय होणार, मॅग्नेशियम कार्बोनेट अधिक मॅग्नेशियम क्लोराईड. बघा काय मिळेल आपल्याला, MgCl2 म्हणजेच काय झालं रे, मॅग्नेशियम क्लोराईड. काय तयार झालं, मॅग्नेशियम क्लोराईड. आणि प्लस इथं परत काय ना, Na2CO3 म्हणजे काय झालं रे, धुन्याचा सोडा. Na2CO3 ह्या दोघांची अभिक्रिया झाली की काय होते बघा, MgCO3 म्हणजे काय झालं रे, मॅग्नेशियम कार्बोनेट. काय झालं, कार्बोनेट. आणि पुढे काय तयार होणार, MgCl, मॅग्नेशियम क्लोराईड. जसं सोडियम क्लोराईड तसं काय होणार, मॅग्नेशियम क्लोराईड. बघा ही पण अभिक्रिया होते. का होऊ शकणार रे, कारण आपण मगाशीच काय सांगितलंय, दुफेन पाण्यामध्ये कोण कोण असते, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम क्लोराईड असतात, आहेत का. म्हणजे आपण आता पहिली अभिक्रिया कोणती लिहिली आहे, कॅल्शियम क्लोराईडची. मग दुसरी अभिक्रिया कोणती येणार, मॅग्नेशियम क्लोराईडची. या पद्धतीने आपल्याला काय मिळतं, तर ह्या अभिक्रिया घडताना बघायला मिळतात. कोणत्या कोणत्या अभिक्रिया,
इंधनाच्या ज्वलनामध्ये काय होतंय, कार्बनची संयोग कशाबरोबर होतो, ऑक्सिजन बरोबर. आणि काय तयार होतं, कार्बन डायऑक्साईड आणि ऊर्जा तयार होते. शाब्दिक समीकरण कसं लिहिलं, कार्बन अधिक ऑक्सिजन बरोबर कार्बन डायऑक्साईड. C+O2 बरोबर काय येणार, CO2. त्याच्यानंतर काय येतं, शाबादी फरशी आपण कशानं, विरल हायड्रोक्लोरिक आम्लानं स्वच्छ करतो. मग शाबादी फरशी म्हणजे कोण असतं रे, कॅल्शियम कार्बोनेट असतं. कॅल्शियम कार्बोनेटची अभिक्रिया कुणाबरोबर होते, हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर होते. हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर झालं की काय तयार होतं, कॅल्शियम कार्बन क्लोराईड तयार होतं, कार्बन डायऑक्साईड तयार होतो आणि काय तयार होतं, पाणी. तेच आता बघा इथं पण आपण काढलंय. काय तयार झालं, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम, काय झालं, सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट आणि NaCl. ओके. तर इथं सुद्धा आपण तसं लिहू शकतो. कुठं, मला वाटतं इथं आपण लिहायचं ठेवलंय. शाबादी फरशी म्हणजे काय आलं रे, कॅल्शियम कार्बोनेट. कसं येणार रे, CaCO3 प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल म्हणजेच काय येणार, HCl. काय तयार होणार रे, कॅल्शियम क्लोराईड म्हणजेच काय ना, CaCl2. आहे का, आत्ताच आपण बघितलेला आहे. कॅल्शियम क्लोराईड कुठे लिहिलेला होता, इथं बघा, आहे का, कॅल्शियम क्लोराईड. त्याच्यानंतर काय तयार होणार रे, CaCl2 प्लस काय होणार, कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय ना, CO2. CO2 CO3 नाही, कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय आलं, CO2. आणि त्यानंतर पाणी म्हणजे काय येणार, H2. बघा, हे कशामध्ये लिहिलं आपण, रासायनिक अभिक्रियेमध्ये लिहिलं. हे कशामध्ये आहे, शाब्दिक क्रियेमध्ये आहे. असं आपण काय करू शकतो, तर रासायनिक अभिक्रिया ही एक झाली. त्याच्यानंतर दुष्पेन पाणी सुफेन करण्याची अभिक्रिया झाली. दुष्पेन पाणी सुफेन करण्यासाठी काय करतात रे, तर पाण्यामध्ये काय टाकलं जातं, धुण्याच्या सोड्याचं द्रावण टाकलं जातं. धुण्याच्या सोड्याचं म्हणजेच कुणाचं, सोडियम कार्बोनेटचं. सोडियम कार्बोनेट कॅल्शियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड बरोबर काय करतं, रिॲक्ट, सॉरी काय म्हणतो आपण, रासायनिक अभिक्रिया करतं. आणि रासायनिक अभिक्रिया झाली की आपल्याला काय मिळतं, कॅल्शियम क्लोराईडचं रूपांतर कॅल्शियम कार्बोनेट, मॅग्नेशियम क्लोराईडचं रूपांतर मॅग्नेशियम कार्बोनेट, असे आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात आलं का, 3 अभिक्रिया आपण बघितलेल्या आहेत. याच्यानंतर येतात रासायनिक बंध, ते आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण याला इथं थांबवू आपण.